पिंपरी चिंचवडमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। इथं भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळते। भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी शहराध्यक्ष बापू काटे देखील रिंगणात उतरले, तर विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला जनता कौल देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पिंपरी चिंचवडच्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग आलाय। किवळे गावातील मारुती मंदिरात प्रचाराचा नारळ फोडत घरोघरी मतदारांच्या गाठी बिठी घेतल्या जात आहेत। यावेळी मतदारांनी जागोजागी चारही उमेदवारांचा औक्षण करत विजयी होण्यासाठी आशीर्वाद दिला। त्यामुळे प्रचारात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। डोंबिवलीमध्ये काही प्रभागात युतीमधील भाजप आणि शिवसेना या दोन पक्षातच लढत होणार आहे। या प्रभागामध्ये मैत्रीपूर्ण लढती होतील असं भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी म्हटलंय। तर या ठिकाणी अंबरनाथ पॅटर्न राबवला जाईल असा थेट इशारा नंदू परब यांनी दिला। जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागलंय। प्रभाग क्रमांक 13 मधून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे पुत्र प्रफुल्ल देवकर निवडणूक रिंगणात आहेत। जळगावच्या रायसोनी नगरातील महादेव मंदिरात नारळ फोडून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला। पुण्यात पालिका निवडणुकीचं वातावरण तापू लागलेलं आहे। प्रभाग क्रमांक 9 मध्ये थेट उपमुख्यमंत्री अजितदादा यांना प्रश्न विचारणारे बॅनर लावण्यात आले। हाच का दादाचा वादा असं म्हणून थेट अजित पवारांनाच लक्ष्य करण्यात आलं। जळगाव पालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचे नगरसेवक राहिलेले प्रशांत नाईक यांनी अवघ्या महिनाभरापूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता। मात्र भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे शहरात वेगळीच चर्चा रंगली आहे। भाजप नेत्या पूनम महाजन यांनी वसई विरारमधील ठाकूर कुटुंबियांवर निशाणा साधला। गेल्या 15-20 वर्षात गुंडगिरी, हप्तेखोरी आणि कुटुंबवादानं शहराचा विकास रोखला गेला अशी टीका महाजन यांनी केली। इतर शहरांसारखाच वसई विरारचा विकास होणं गरजेचं आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली। अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीच्या प्रचार सभेत असदुद्दीन ओवैसींनी राणांना टोला लगावला। तुम्ही 4 नाही 8 मुलं करा, आम्हाला काय करायचंय असं म्हणत 4 मुलांच्या वक्तव्यावरून त्यांनी राणांवर टीका केली। नवनीत राणांनी अजित पवारांना थेट सल्ला दिलाय। कोणतंही वक्तव्य करताना मर्यादा ओलांडू नका असं त्या म्हणाल्या। यावर अजितदादा गटाचे आमदार संजय खोडकेंनी नवनीत राणांना उत्तर दिलं। नवनीत राणा आपल्या अवकातीच्या बाहेर जाऊन वक्तव्य करतायत असं म्हणत त्यांनी टीका केली। शिवसेना युबीटीचा सगळा फपुटा झालेला आहे, त्यांच्या मशालमध्ये तेलच नाही असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं। कुठलाही विकासाचा प्लॅन त्यांच्याकडे नाही, डेव्हलपमेंटचा प्लॅनही त्यांच्याकडे नाही असं महाजन म्हणाले। पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 2 जणांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे। भाग्यश्री जाधव आणि अविनाश काळे यांना उमेदवारी देण्यात आली होती। अजित पवारांसोबत झालेल्या आघाडीनंतर देखील या दोघांनी निवडणुकीत माघार घेतली नसल्यानं पक्षानं ठपका ठेवला। पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात रंगत आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रुपाली ठोंबरे यांनी प्रचारासाठी बाईक स्वारी काढली। यावेळी त्यांनी स्वतः बाईक चालवली। 2012 साली परभणीच्या नगरपालिकेची महानगरपालिका झाली। म्हणजे आता 13-14 वर्ष या ठिकाणी झाले आहेत। नगरपालिकेची महानगरपालिका झाली। त्या महानगरपालिकेमुळे अनेक नेत्यांचा विकास झाला, पण परभणी शहराचा विकास मात्र होऊ शकला नाही। परभणीचे लोक फार भोळे आहेत। आम्ही नेते मंडळी या ठिकाणी येतो आणि एक डायलॉग मारतो, जगात जर्मनी, भारतात परभणी। हा डायलॉग ऐकून तुम्ही टाळ्या वाजवता आणि घरी चालले जाता, पण कधी विचार केलाय जगात जर्मनीने इतक्या मोठ्या प्रमाणात विकास केला, पण ज्या परभणीचा इतका उज्ज्वल इतिहास आहे, ज्या परभणीला एक मोठी परंपरा आहे, त्या परभणी शहराची आज नेमकी अवस्था काय आहे? याला आपण शहर म्हणतो कारण महानगरपालिका आहे, पण शहराच्या कुठल्या सोयी आपल्याला या महानगरपालिकेच्या क्षेत्रात पाहायला मिळतात याचा देखील कुठेतरी विचार केला पाहिजे। खरं तर बंधू भगिनींनो, आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष एकच संकल्पना होती। ती चूक नव्हती, ती बरोबर होती
काय संकल्पना होती? भारत हा गावांमध्ये राहतो, गावाचा विकास म्हणजेच देशाचा विकास. पण जवळपास 70 वर्ष आमच्या राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसर पडला की भारतामध्ये शहरं देखील आहेत, त्या शहरातही लोक राहतात, त्यांच्याही सुखसोयींचा विचार करावा लागेल, शहरांचाही विकास आपल्याला करावा लागेल. राज्यकर्त्यांनी विचार केला नाही. परिणाम काय झाला? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, मनोरंजन या सगळ्या गोष्टींकरता गावाकडनं लोक शहरामध्ये आले. शहराची लोकसंख्या वाढायला लागली. आलेल्या लोकांना राहायला जागा नव्हती, अतिक्रमणं झाली, झोपडपट्ट्या झाला. ज्या बिचाराला जिथे मिळेल तिथे तो राहू लागला. त्यामुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत वस्त्या तयार झाल्या. लोकसंख्या वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याची कमतरता निर्माण झाली. 7 दिवसात पाणी, 5 दिवसात पाणी, 10 दिवसात पाणी, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी लोकांना पाणी मिळायला लागलं. इतकी लोकसंख्या वाढली तर नाल्या तयार झाल्या. त्या नालीतनं गटारीचं पाणी व्हायला लागलं. लोकांची विष्ठेचं पाणी हे त्यातनं व्हायला लागलं. त्याची वास, त्याची दुर्गंधी, त्यात मच्छर, डास, त्यातनं रोगराई ही मोठ्या प्रमाणात या शहरांमध्ये पसरायला लागली. आणि दुर्दैवाने तेच पाणी आमच्या विहिरीत जायला लागलं, आमच्या नाल्यांमध्ये, आमच्या नदीमध्ये, आमच्या तलावात जायला लागलं. पिण्याच्या पाण्याचे आमचे स्रोत हे मोठ्या प्रमाणात प्रदूषित होण्याची सुरुवात या शहरीकरणाच्या माध्यमातून झाली, कारण त्याचा विचारच कधी केला गेला नाही. घनकचरा इतक्या मोठ्या प्रमाणात तयार झाला. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आपल्याला पाहायला मिळाले. आणि कचरा उचलला तर तो कुठेतरी नेऊन डंप करायचा. त्या ठिकाणी कचऱ्याचे डोंगर उभे करायचे. त्यातनं घाणेरडे गॅसेस तयार व्हायचे. त्या गॅसेसमधनं प्रदूषण तयार व्हायचं. अशा पद्धतीनं संपूर्ण शहरी जीवन हे कुठेतरी खराब व्हायला लागलं. 7 दशकानंतर बंधू भगिनींनो, या देशामध्ये मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि पहिल्यांदा कुलाब्यातील अर्जाच्या गोंधळावरून महापालिकेच्या अहवालामध्ये ठपका ठेवण्यात आलाय. कुलाबा विधानसभा मतदारसंघातील प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करायला गेलेल्या जनता दल आणि आपच्या उमेदवारांचे अर्ज वेळेच्या कारणावरून नाकारण्यात आले. या प्रकरणी तक्रारीनंतर ए वॉर्डचे निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांच्या कृतीबाबत राज्य निवडणूक आयोगाला पालिकेने पाठवलेल्या अहवालात प्रतिकूल मत नोंदवण्यात आलेलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ही कृती कायद्यानुसार जरी योग्य असली तरी प्रशासकीय आणि व्यावहारिक दृष्ट्या योग्य नाही, असा ठपका अहवालात ठेवण्यात आलाय. राहुल नार्वेकर, मी मुद्दामून नावानिशी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात, त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो. सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत. एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय, त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय. माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे. त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण असेच जर का सगळे वागायला लागले, अगदी मंत्र्यांना सुद्धा त्यांचा लवाजमा घेऊन निवडणूक प्रचारात फिरता येत नाही. हे ऑन द स्पॉट म्हणजे हे काय, तो जो काय नायक पिक्चर मधला अनिल कपूर स्वतःला समजतात. कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा एक फेक नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं दिसून येत आहे. आणि मला वाटतं आता या सगळ्या बाबतीत अधिक न पडता, कारण आता निवडणुका सगळ्या सुरू आहेत, लोकांनी नियमाप्रमाणे आपापले अर्ज भरलेले आहेत, त्यानुसार आता निश्चितपणे लोक निवडणुका लढतील. उद्धव ठाकरेंच्या केलेल्या टीकांवरती मी लक्ष देत नाही, कारण जुन्या दुखण्या ज्या असतात, जुन्या जखमा ज्या असतात त्या कधी कधी थंडीत अजून दुखून येतात, उजळून येतात. त्यातला हा प्रकार आहे. तर उबाठा खासदार संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. विधानसभा अध्यक्षांचं वर्तन काय होतं? आरोवरती विधानसभा अध्यक्षांचा दबाव होता, हे अहवालात का आलं नाही? विधानसभा अध्यक्षाने अशा प्रकारे
रांगेत उभं राहून समोरच्या उमेदवारांना धमक्या दिलेल्या आहेत. त्या अहवालात का आलं नाही? हरिभाऊ राठोड यांची तक्रार आहे, मनसेचे उमेदवार बबन महाडिक यांची तक्रार आहे. हे जे व्हिडिओ समोर आले त्याला विधानसभा अध्यक्ष सरळ सरळ धमक्या देत आहेत, दबाव आणत आहेत, पोलीस कमिशनरला फोन करून राठोडांची सुरक्षा काढण्याची धमकी देत आहेत. हे अहवालामध्ये का आलं नाही? राज्यात महायुतीचे अनेक उमेदवार बिनविरोध विजयी झालेले आहेत. या बिनविरोध विजयी उमेदवारांविरोधात मनसे कोर्टात जाणार आहे. पैशांचं आमिष, तपास यंत्रणांचा दबाव, विरोधी उमेदवारांना माघार घ्यायला लावल्याचा आरोप मनसेनं केलेला आहे आणि याबाबतचे पुरावे सुद्धा आपल्याकडे आहेत, ते कोर्टात आपण सादर करू, असं मनसेचे नेते अविनाश जाधव म्हणाले. या बिनविरोध उमेदवार निवडीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा जोरदार टीका केली होती. आम्ही ठाण्याची परिस्थिती जी आहे ती निवडणूक आयुक्तांना सांगितलेली आहे. काय भयानक परिस्थितीत मागचे 2-3 दिवस ठाण्यातले आरो वागले किंवा तिथे ज्या प्रकारे पैशाच्या लालसापोटी उमेदवार गायब करण्यात आले, डीसीएमच्या घराबाहेर उमेदवार जातानाचे जे व्हिडिओज आहेत ते आम्ही त्यांना दाखवले. काही पर्सनल काही गोष्टी आमच्याकडे ज्या होत्या त्या देखील आम्ही त्यांना दाखवल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी तात्काळ ठाण्याचे जे निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे. तात्काळ या सगळ्या गोष्टींचा रिपोर्ट त्यांनी मागवलेला आहे आणि त्याच्या बाबतीत ते मला पुन्हा बोलवून या सगळ्याच्या बाबतीत काय करता येईल किंवा या सगळ्याची चौकशी कशी पुढे जाईल याच्या बाबतीत सांगणार आहे. अनेक पुरावे दिले, अनेक पुरावे दाखवले आणि त्यांना देखील म्हणजे त्यांच्याकडे पाहून कळत होतं की हा सिरियस विषय. मी त्यांना ही गोष्ट सांगितली, साहेब अशा प्रकारे जर लोकांनाच मतदान करता येणार नसेल तर कसं होणार ना याच्यापुढे. तर त्यांनी मला विचारलं की किती ठिकाणी बिनविरोध झाला. तर मी त्यांना ज्यावेळेला 21 आकडा कल्याण डोंबिवलीचं बोललो त्यावेळेला त्यांनी त्यांचे डोळे देखील असे वर झाले पटकन. तर मी म्हटलं साहेब हे महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी झालं नाही की एका महानगरपालिकेत, महत्वाच्या महानगरपालिकेत 21 जण बिनविरोध निवडून येतात. मला असं वाटतं त्यांना देखील त्याचा सिरियसनेसपणा कळालेला आहे.